आगामी निवडणुकामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं दुरुपयोग होऊ शकतो असा संशय वाटत नाही का आपल्याला? संशय नाही. आमची आता राष्ट्रवादी त्याचा अध्यक्ष मी आहे. त्या संबंधीचा निकाल असाच घेतला. मागणी काय केली, निकाल काय घेतला? पक्षाचं स्थापना मी केली आणि तो पक्ष आमच्या हातातनं काढून दुसऱ्यांना दिला. याच्यावर त्याची चिन्ह आमचं घड्याळ होतं, ते आमचं चिन्ह काढून दुसऱ्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्याच्यात आम्ही कोर्टात गेल्याच्या नंतर का निर्णय आला की हा आम्हाला पक्ष म्हणून चालवायचा अधिकार आहे. चिन्हाच्या संबंधीचा जर वेगळा काही विचार असेल तर निवडणूक आयोगानं 7 दिवसाच्या आत आम्ही अर्ज केल्याच्या नंतर आम्हाला चिन्ह द्यावं आणि यासंबंधी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे वाढले. त्यामुळे जसं आमचं झालं तसं आमचंही झालं. पण सुदैवानं अजून या देशाची न्यायव्यवस्था ही कुठे आम्हाला जाता येते अशी आहे आणि त्यामुळं काही ना काहीची प्रश्नही सोडवता येतात. पक्षांतरबंदी कायद्यामध्ये बदल केले पाहिजे असं शाहू महाराजांनी काल म्हटलेलं आहे. पक्षांतरबंदी कायद्यामध्ये काही त्रुटी देखील आहेत, त्या बदलणं गरजेचं आहे त्यांनी म्हटलं. या सगळ्याच्या तुम्हाला आता तो त्यांना विचारलं पाहिजे. मी ऐकलं तुम्ही म्हणतात ते आवश्यक वाटतं. कारण कसं होतं की निवडणूक आयोग जो निर्णय घेतो त्यामध्ये बऱ्याच गोष्टीच्या त्रुटी दिसून येतात. नाही कसं आहे, आता इलेक्शनची प्रक्रिया संपेपर्यंत आता काही फारसं करता येणार नाही. पण निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर आम्ही सगळेजण नक्की मागणी करू की याच्या संबंधीची सगळ्या राजकीय पक्षांनी बसून चर्चा केली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या संबंधी एक पत्र आमच्यापुढे ज्या त्यांच्याबद्दलच्या शंका आहे याबद्दलचं आम्ही निवडणूक आयोगाला पाठवलं.